नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी डेटिंग आणि आकर्षण हे एक मोठं कोडं वाटतं नाही का? स्पीड सिडक्शन नावाचा एक कोर्स आहे जो ह्या सगळ्याकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने बघतो. त्याचा दावा आहे की भावना आणि नातेसंबंध यामागे एक वेगळंच शास्त्र आहे. चला तर मग आज आपण या विचारसरणीचा अर्थ काय आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी असा विचार केला आहे का की हा जो सगळा डेटिंगचा खेळ आहे तो मुद्दाम आपल्याला हरवण्यासाठीच बनवला गेलाय? या विचारसरणीनुसार जर वारंवार निराशाच पदरी पडत असेल तर कदाचित समस्या आपल्यात नाही. या पद्धतीचा दावा आहे की पारंपरिक डेटिंगचे नियमच मुळात चुकीचे आहेत. या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाच्या संकल्पना पाहणार आहोत. डेटिंगच्या खेळापासून सुरुवात करून आकर्षणाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन, भावनांची रेसिपी, विचार करण्याची पद्धत आणि शेवटी कल्पनाशक्तीवर नियंत्रण कसं मिळवायचं पाहूया ही विचारसरणी नेमकं काय सांगते. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, हरण्याचा खेळ. या प्रणालीनुसार डेटिंगमधल्या बहुतेक अपयशाचं मूळ हे एका विशिष्ट मानसिकतेत दडलेलं आहे आणि त्याला एक नाव दिलं गेलंय, ॲव्हरेज फ्रस्ट्रेटेड चंप. तर मग हा AFC किंवा ॲव्हरेज फ्रस्ट्रेटेड चॅम्प नक्की आहे तरी कोण? सोप्या भाषेत सांगायचं तर हा तोच सामान्य माणूस आहे जो पारंपरिक नियमांनी खेळतो. तो तिला डेटवर बोलावतो, तिला खुश करण्याचा प्रयत्न करतो, पण अनेकदा त्याच्या पदरी निराशाच येते. आणि इथेच या विचारसरणीचा मूळ मुद्दा येतो. त्यांचं म्हणणं आहे की दोष तुमचा नाहीये, दोष आहे त्या खेळाचा, ज्याचे नियमच तुमच्या विरोधात आहेत. हा एक असा खेळ आहे जो रेस्टॉरंट्सना, गिफ्ट कंपन्यांना श्रीमंत करतो, पण सामान्य माणसाला फक्त निराश करतो, असंही विचारसरणी मानते. आता आपण वळूया या प्रणालीच्या सगळ्यात मोठ्या आणि खरं तर मूळ कल्पनेकडे. ही विचारसरणी आपल्याला आकर्षण आणि प्रेमाकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लावते. ही विचारसरणी एक जरा धक्कादायक दावा करते, प्रेम, आकर्षण किंवा मोह अशा गोष्टी मुळात अस्तित्वातच नाहीत. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की या भावना म्हणजे काही वस्तू नाहीत ज्या तुम्हाला मिळतील किंवा मिळणार नाहीत. त्याउलट त्या आपल्या मनात आणि शरीरात घडणाऱ्या एक प्रकारच्या प्रक्रिया आहेत. आणि जर आकर्षण ही एक वस्तू नसून प्रक्रिया असेल तर मग याचा अर्थ खूप स्पष्ट आहे. प्रत्येक प्रक्रियेला एक रचना असते, एक क्रम असतो, आणि ज्या गोष्टीला रचना असते ना तिला पण समजू शकतो आणि तिच्यावर प्रभावही टाकू शकतो. याच दृष्टिकोनामुळे ही प्रणाली भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा दावा करते. म्हणजे बघा, एकदा का तुम्ही आकर्षणाला एक प्रक्रिया म्हणून पाहिलं की त्याला थांबवणं, वाढवणं, त्याला वेगळी दिशा देणं किंवा अगदी नव्याने सुरू करणं, हे सगळे मार्ग आपोआप दिसू लागतात. ठीक आहे, मग जर भावना एक प्रक्रिया असेल तर ती नक्की तयार कशी होते? याचं उत्तर देण्यासाठी ही प्रणाली एका खूप सोप्या आणि पॉवरफुल रूपकाचा वापर करते. ते म्हणजे भावनेची रेसिपी. जरा विचार करा, जसा एखादा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला योग्य घटक लागतात, एक कृती असते, एक क्रम असतो आणि त्यांचं प्रमाणही ठरलेलं असतं. अगदी तसंच कोणतीही भावना निर्माण करण्यासाठी या 4 गोष्टींची गरज असते. ही कल्पना दिसायला सोपी असली तरी खूप प्रभावी आहे. या प्रणालीनुसार आकर्षणाच्या रेसिपीमध्ये हे 3 मुख्य घटक आहेत. पहिलं म्हणजे ती व्यक्ती तिच्या मनात कोणती चित्र बघत आहे. दुसरं, ती स्वतःच्या मनात स्वतःशी काय बोलते. आणि तिसरं, या सगळ्यामुळे तिच्या शरीरात नक्की कोणत्या प्रकारच्या संवेदना म्हणजे फीलिंग्स निर्माण होतायत. चला, आत्तापर्यंत आपण सिद्धांत पाहिला, पण हे सगळं प्रॅक्टिकली वापरायचं कसं? यासाठी ही प्रणाली 2 प्रकारच्या मानसिकतेमधला फरक अगदी स्पष्ट करते. एक आहे चंप आणि दुसरी आहे चॅम्प. आणि इथेच येतो सगळ्यात मोठा बदल. चंप काय विचार करतो? तो विचारतो, मी तिला माझ्यासोबत बाहेर जायला कसं तयार करू? हा प्रश्न फक्त वर्तनावर आहे. याउलट चॅम्प काय विचारतो? तिने माझ्यासोबत असताना कोणत्या भावना अनुभवाव्यात अशी माझी इच्छा आहे. तो थेट भावनेच्या मुळाशी जातो. म्हणजे फक्त वर्तनाच्या मागे लागण्याऐवजी भावनांवर लक्ष केंद्रित करा आणि योग्य वर्तन आपोआप घडेल. सोपं आहे. या प्रणालीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती योग्य भावनिक अवस्थेत असते तेव्हा ती योग्य कृती करण्यासाठी स्वतःहून तयार असते. ही चंप मानसिकता आहे ना, ती अशाच काही समजुतींवर टिकून आहे ज्या व्यक्तीला अडकवून ठेवतात.
म्हणजे बघा, फक्त वर्तनावर लक्ष ठेवणे, डेटलाच सगळं काही समजणे, स्वतःला नेहमी याचक समजणे आणि सगळं नशिबावर सोडून देणे, या सगळ्या गोष्टी मिळून व्यक्तीला शक्तिहीन करतात, असं या प्रणालीचं म्हणणं आहे. ओके, तर या सगळ्या सिद्धांताचं, या सगळ्या विचारसरणीचं अंतिम ध्येय काय आहे? या प्रणालीनुसार सगळं काही एकाच गोष्टीवर येऊन थांबतं, आणि ती म्हणजे कल्पनाशक्तीचं नेतृत्व करणं. हाच या संपूर्ण प्रणालीचा गाभा आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही तुमच्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीच्या कल्पनाशक्तीला आणि भावनांना कसं पकडू शकता आणि त्यांना योग्य दिशेने कसं नेऊ शकता. बस एवढंच. आणि म्हणूनच ही पद्धत महागड्या गिफ्ट्सवर किंवा फॅन्सी डेट्सवर अवलंबून नाही. ती पूर्णपणे भाषेच्या वापरावर, म्हणजे तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सवर अवलंबून आहे. या विचारसरणीनुसार तुमच्या शब्दांमध्ये इतकी ताकद असू शकते की ते समोरच्या व्यक्तीच्या मनात थेट भावना निर्माण करू शकतात. या प्रणालीनुसार हे कौशल्य एकदा का आत्मसात केलं की त्याचा अंतिम परिणाम काय होतो? तर डेटिंगचा अर्थच बदलून जातो. मग ती कुणाला तरी ओळखण्याची प्रक्रिया राहत नाही, तर आधीपासून असलेल्या नात्याचाच एक भाग बनते. आणि शेवटी एक प्रश्न उरतो जो आपल्याला विचार करायला लावतो. या सगळ्या माहितीचा सार काढला तर प्रश्न हा आहे की मानवी भावना आणि नातेसंबंधांना खरंच एका इंजिनिअरिंग प्रक्रियेसारखं पाहिलं जाऊ शकतं का? यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा.